आहोत। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा पाहायला मिळालाय। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाकडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक मारण्यात आली आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये राहिल शेख गाडी चालवत होता। राहिल जावेद शेखची राजश्री मोरेला शिवीगाळ सुद्धा पाहायला मिळाली आणि राहिल जावेद शेखची पोलिसांना सुद्धा दमदाटी। पोलिसांसमोरच राजश्री मोरेला त्याने शिवीगाळ केली। राहिल शेख हा मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा आहे। आणि तू माझी गाडी ठोकलीस ना, तो असा उघडा तू कुठे चालला होतास? हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहेस? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना? माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा। कोण? मनसेवाले? हा। अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी ठोकणार? पैसे घे। अच्छा, तू मला शिव्या देतोयस? तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? दारू पिऊन गाडी का? अरे चल ठीक आहे, तू माझ्या गाडीला ठोकलंस, कोणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेला असता तर? म्हणजे आता जा तू। कुठे जाऊ? उद्या ये। एक मिनिट हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा? एक मिनिट एक काम कर। येडा मला ठोकलंय, मला बोलतोय माझा बाप कोण आहे? राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे। माझा बाप आहे। मॅडम उद्या जा ठाण्याला जा, जावेद शेख कोण आहे विचार, आणि तो माझा बाप आहे। ओके, तर जावेद शेखला तुमच्या बापाने सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी चढवायला? चल पाठीमागं उभा राहा। ड्रायव्हिंग करतोस तू, गाडी ठोकली लोकांची इकडे येऊन। अरे इसके पैसे 150 खाली मध्ये असेल कोण पण तू? तिला पोलीस स्टेशनला जाय ना। अरे काय घेणार भाई, बघून घे मला काय करतात। हा, तुम्हाला शिव्या देतोय? शिव्या दिले? मग काय करतोय? काय बोललो? काय बोलतो? मला पोलीस स्टेशनमध्ये या माझं काय बघतात बघू। हा, काम्या भट्टाचार्य आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काम्या, राहिल शेख यानं दारू पिऊन धिंगाणा घातलेला आहे। जावेद शेखचा मुलगा आहे तो मनसे पदाधिकारी जावेद शेख यांच्यासोबत काही आपलं बोलणं होऊ शकलेलं आहे का? त्यांची काही प्रतिक्रिया मिळू शकलेली आहे का? खरं तर राजश्री मोरेने हा व्हिडिओ काल तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की हा जो राहिल नावाचा माणूस आहे तो शिवीगाळ करताना याच्यात दिसतो आणि पोलिसांसमोरही त्याची शिवीगाळ सुरूच आहे। मात्र राजश्री मोरे ने जेव्हा सांगितलं की शिवीगाळ नंतर त्या माणसाने असं सांगितलं की जावेद शेख नावाचं मनसेचं एक पदाधिकारी आहे जो या राज्याचा उपाध्यक्ष आहे मनसेचा, असं जो दावा आहे तो या व्हिडिओमध्ये राहिल करताना दिसतो आहे। मात्र अजूनही जावेद शेख यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाहीये। मात्र याबाबत या व्हिडिओ नंतर जे संताप प्रतिक्रिया आहे ती उमटत आहे। याच्या आधी राजश्री मोरेवर वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये मनसेच्या काही लोकांनी गुन्हा दाखल केला होता, कारण याच्या आधीच काही दिवसांपूर्वी राजश्री मोरेने पोस्ट केलं होतं इंस्टाग्रामवर, ज्याच्यात तिने जे अमराठी लोकांवर मारहाण होतोय त्याच्याबद्दल तिने पोस्ट केलं होतं। त्याच्यानंतर मनसेच्या काही लोकांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। त्याच्यानंतर काल हा जो नवीन व्हिडिओ आहे हा समोर आला आहे राजश्री मोरेच्या इंस्टाग्राम पोस्टवरून समोर। मात्र राजश्री मोरेने याबद्दल अजूनही काही प्रतिक्रिया कॅमेरा समोर दिली नाहीये। म्हणजे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा पोस्ट करून माहिती दिली आहे की मनसेच्या एका पदाधिकारीच्या मुलाने तिच्या गाडीला धडक दिली, ज्याच्यात तिला काही दुखापत झाली आहे। मात्र जेव्हा तिने त्या माणसाला जाब विचारला त्यानंतर तो माणूस कशा पद्धतीने शिवीगाळ करतोय, पोलिसांसमोरही त्याची शिवीगाळ सुरू आहे आणि त्यानंतर तू जाऊन पैसे घे, तुला पैसे देतो आणि काही अपशब्द जे आहेत ते वापरले आहेत आणि पोलिसांसमोरही त्या राहिल नावाचा जो माणूस आहे त्याचा शिवीगाळ सुरूच असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे। नक्कीच धन्यवाद काम्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। माझी गाडी ठोकलीस ना, तो असा उघडा तू कुठे चालला होतास? हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहेस? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना?